नमस्कार विद्यार्थ्यांनो. सध्याला आपण बेसिक ऑफ मॅथ्स गणिताचे पायाभूत नियम अभ्यासत आहोत. एका मोठ्या कालावधीपासून आपण बेसिक कोर्सला सुरुवात केलेली आहे. हा बेसिक कोर्स आपल्या गणिताचा पाया आहे. ज्या वेळेला आपला हा गणिताचा पाया पक्का होईल त्यावेळेला गणित आपल्यासाठी कायमचं पक्क होईल. आपलं एक वाक्य आहे ना, त्याचं बेसिक पक्क त्याचं गणित पक्क. याला नुसार गणिताचं आपले बेसिक एकदा जर पक्क झालं तर पुढील भविष्यामध्ये आयुष्यामध्ये गणिताचा आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. बेसिक मध्ये मागच्या तासामध्ये आपण घातांकांचे नियम अभ्यासले, त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासल्या. त्या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्या क्लासच्या वहीत कशा लिहाव्यात हे मी व्हॉट्सॲपच्या आपल्या ग्रुपवर टाकलेले आहे. मग व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती जे 2 फोटो टाकलेले आहेत ते फोटो बघून आपल्या क्लासच्या वहीमध्ये तुम्ही ते व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. आणि आता आपण बेसिकच्या जवळपास अंतिम चरणातच आहोत. शेवटचे 2-3 लेक्चरमध्ये आपलं बेसिक कंप्लीट होणार आहे. आज आपण बेसिकमध्ये पुढचा भाग बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे कंस. आज आपण कंस बघणार आहोत. तर मग बेसिकमध्ये कंस हा प्रकार आपण बघणार आहोत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ब्रॅकेट. कंस ज्याला इंग्रजीमध्ये ब्रॅकेट असं म्हणतो. कंसांचे एकूण 4 प्रकार आहेत. ते 4ही प्रकार आज आपल्याला शिकायचे. ते 4ही प्रकार अभ्यासून कंस सोडवण्याचा क्रम कसा असावा हे सुद्धा आपल्याला आज बघायचं आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की चला मला कंसांची नावं सांगा, तर तुमच्यातले बरेच विद्यार्थी 1-2 नावं सांगून देतील मला. कोणी पेटी कंस सांगेल, कोणी लघु कंस सांगेल, कोणी महिरपी कंस सांगेल. पण मग कंसांचे एकूण 4 प्रकार आहेत आणि ते 4ही प्रकार आज आपल्याला बघायचे आहेत. हे पहा, फळ्यावर मी इथे कंसाचे नाव घेतो. कंसाचं नाव आपण इथे घेऊ आणि इथे तो कंस दर्शवण्यासाठी जे चिन्ह वापरतात ना त्याला आपण सांकेतिक चिन्ह म्हणतो. ते सांकेतिक चिन्ह इथे कंसाचं नाव इथे 4 प्रकार आहेत ना कंसांचे, ते 4ही नाव इथे येतील आणि तो कंस दर्शवण्यासाठी जे काही सांकेतिक चिन्ह आहे ते चिन्ह मात्र आपण इथे दाखवणार. मग कंसांचे जे 4 प्रकार आहेत त्यातला सगळ्यात पहिला प्रकार पेटी कंस. कंसांच्या 4 प्रकारांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार पेटी कंस. त्याचं सांकेतिक चिन्ह बघूया. पेटी तर सगळ्यांनाच माहिती आहे ना, पेटी कशी असते. अशी असते ना पेटी. अशी असते ना पेटी. त्या पेटीतला हँडल आपण काढून टाकू. ठीक आहे, झाला कंस तयार. मग इथे जो कंस तयार झाला ना या कंसाला म्हणायचं पेटी कंस. येतं लक्षात. आपण पेटी काढतो ना तशीच पेटी काढायची विदाउट हँडल.
हँडल नाही तिला फक्त. हा झाला तुमचा पेटी कंस. सांकेतिक चिन्ह लक्षात आलं. आपण पेटी काढतो ना तशीच हँडल काढून टाकायचं फक्त विदाउट हँडल. पेटी कंस. पेटी कंसानंतर इयत्ता 9वीला संच हे प्रकरण आपण बघितलं. संच आपण लिहिताना यादी पद्धत असो किंवा गुणधर्म पद्धत कशामध्ये लिहितो? संच आपण एका विशिष्ट कंसामध्ये लिहितो. कोणत्या कंसात लिहितो आपण संच? महिरपी कंसात लिहितो. महिरपी कंसात किंवा मेहरपी कंसात. महिरपी म्हणा किंवा मेहरपी म्हणा. मेहरपी कंस यालाच आपण महिरपी कंस असं पण म्हणतो. महिरूपी नाही हा. महिरपी किंवा मेहरपी. इंग्रजीत कर्ली ब्रॅकेट म्हणतो ना आपण याला. मेहरपी कंस. 9वीला संच या प्रकरणात होतं बघा. यादी गुणधर्म पद्धतीतले संच आपण महिरपी कंसात लिहायचो ना. मग हा जो मेहरपी कंस आहे कसा काढायचा ते लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा कंस काढायला अडचण येते. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना नको अडचण यायला. नीट समजावून घ्या. इंग्रजीतला पहिल्या लिपीतला एस उलटा काढला. हाच पहिल्या लिपीतला एस त्याला जोडून आपण एक उलटा काढायचा. इंग्रजीतला पहिल्या लिपीतला एस उलटा काढला. त्याला जोडून इंग्रजीतला पहिल्या लिपीतला एस उलटा काढायचा. याला म्हणतात मेहरपी कंस किंवा महिरपी कंस. असा काढा. एखादा विद्यार्थी बोलेल सर आम्हाला नाही जमत ना असा काढायला, तर मग थोड्या वेगळ्या पद्धतीने पेटी कंस काढतो तसंच काढायचा. दोन कंस एकमेकांच्या समोरासमोर काढले आणि मधला भाग सोडून द्यायचा, सेंटरचा अगदी मध्यभाग, आणि त्याला बाहेरच्या बाजूस सोडून घ्यायचा. असा काढा किंवा असा काढा, तुम्हाला जसा सोपा वाटेल तसा. थोडासा सराव केला की जमून जातो, काही विशेष नाही. मेहरपी कंस एकतर असा काढा किंवा मग असा काढा. दोघांपैकी एक कुठला तरी तुम्ही काढू शकता. दोघांपैकी तुम्हाला जो योग्य वाटेल, जो चांगला वाटेल काढू शकता. मग कंसांचे एकूण प्रकार 4. पहिला झाला पेटी कंस, आपल्या पेटीसारखा विदाउट हँडल. दुसरा झाला मेहरपी कंस. संच आपण लिहितो ना यादी गुणधर्म पद्धतीतले, ते मेहरपी कंसात लिहितो. एकतर असा काढा नाहीतर असा काढा, तुम्हाला जसा सोपा वाटेल. आणि कंसाचा तिसरा प्रकार हा तर तुमच्या सर्वांच्याच परिचयाचा आहे, लघु कंस. जनरली मी तुम्हाला कंस करा म्हटलं की तुम्ही लघु कंसच काढतात ना. मग लघु कंस हा तुमच्यातल्या जवळपास सर्वांच्या परिचयाचा आहे. इंग्रजीतला पहिल्या लिपीतला सी असतो ना, कॅपिटल सी काढायचा. इंग्रजीतला पहिल्या लिपीतला सी, कॅपिटल सी. एक सी काढला डावीकडे, एक सी काढला उजवीकडे. दोन सी समोरासमोर, त्याला म्हणायचं लघु कंस. पेटी कंस पेटीप्रमाणे, मेहरपी कंस याप्रमाणे, लघु कंस दोन सी समोरासमोर. आणि कंसाचा शेवटचा प्रकार, हा प्रकार मात्र तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी ऐकला पण नसेल.
पहिल्यांदा माझ्याकडनं ऐकायला मिळत असेल 4 प्रकार आहेत, पेटी, मेहरपी, लघु, हे तर 3 तुम्हाला माहिती आहे. पण चौथा जो प्रकार आहे ना तो नीट लक्षात घ्या. चौथा प्रकार आहे साखळी कंस. साखळी कंस कसा असतो हा साखळी कंस ते आपण बघूया. एक स्ट्रेट लाईन काढायची, सरळ रेषा काढली आणि आपण इंग्रजीमध्ये इनडायरेक्ट स्पीच वगैरे त्याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा करतो. इन्व्हर्टेड कॉमा तसा इन्व्हर्टेड कॉमा करायचा आणि संख्या याच्या आतमध्ये असतात. इथे पेटी कंस, या पेटीप्रमाणे संख्या आतमध्ये राहतात विदाउट हँडल आपली पेटी. मेहरपी कंस याप्रमाणे संचय लिहायचो ना आपण यादीतून धर्म पद्धतीतले ते असा काढा किंवा असा काढा तुम्हाला जसं सोपं वाटेल. लघु कंस 2 सी समोरासमोर. साखळी कंस एक सरळ रेषा काढायची, वरती इन्व्हर्टेड कॉमा, त्याच्या आतमध्ये इथे संख्या लिहिल्या जाते. कळतं मग तुम्हाला आता. कंस म्हणजे ब्रॅकेट. कंसांचे एकूण प्रकार 4. कोणकोणते? पेटी कंस, मेहरपी कंस, लघु कंस, साखळी कंस. पेटी कंसाचं सांकेतिक चिन्ह कोणतं आहे ते लक्षात येतं का? मेहरपी कंसाचं सांकेतिक चिन्ह कसं काढायचं कळतं का? लघु कंस कसा असतो ते लक्षात येतं का? आणि तुमच्यासाठी अपरिचित नव्याने आज ऐकताय तो म्हणजे साखळी कंस. तो कसा असतो लक्षात येतं का? कंसांचे एकूण प्रकार 4. पेटी, मेहरपी, लघु हे आपल्याला इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमात पण आहेत. हा साखळी कंस जो आहे ना तो इयत्ता 10वीत नाही अभ्यासायला मिळणार. तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतला सायन्सला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं उच्च शिक्षण पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर त्यावेळेला तुम्हाला हा कंस बघायला मिळेल. अदरवाईज आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकात सुद्धा याचा समावेश नाही. चला, कंसांचे 4 प्रकार शिकवून झाले. पेटी कंस, मेहरपी कंस, लघु कंस, साखळी कंस. आता मी तुम्हाला एखादं गणित सोडवायला दिलं आणि ते गणित सोडवताना त्या एकाच गणितामध्ये मी तुम्हाला पेटी कंस पण दिला, मेहरपी कंस पण दिला, लघु कंस पण दिला, उरलं सुरलं साखळी कंस पण दिला आणि सांगितलं चला सोडवा बरं तुम्ही आता हे गणित. तर तुमच्यामध्ये विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण होईल की सर एकाच उदाहरणामध्ये पेटी, मेहरपी, लघु, साखळी 3-3, 4-4 कंस तुम्ही देतायत. मग आता आमचा कंस सोडवण्याचा क्रम कसा असावा? आम्ही कंस कोणत्या क्रमाने सोडवायला पाहिजे? आधी कोणता कंस सोडवायला पाहिजे? आम्ही आधी पेटी कंस सोडवू, मेहरपी सोडवू, लघु सोडवू की साखळी सोडवू? कोणता कंस आधी सोडवू? हा एक मोठा प्रश्न विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल. मग त्यासाठी आता मी एखाद्या गणितामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंस आले असता कंस सोडवण्याचा क्रम कसा असावा हे सांगणार आहे. मग ते लक्षपूर्वक समजावून घ्या. कंस सोडवताना 4 प्रकार तर आहेत, पेटी, मेहरपी, लघु, साखळी. हा कंसांचा क्रम कसा असेल कंस सोडवताना? खालून वर. कसा असेल कंस सोडवण्याचा क्रम? खालून वर. म्हणजे सर खालून वर जायचंय तुम्हाला कळण्यासाठी म्हणून तुम्हाला बाण करून दाखवतो. हे पहा
हा असेल तुमचा कंस सोडवण्याचा क्रम. कसा? खालून वर, खालून वर जायचंय तुम्हाला, वर म्हणजे सर म्हणायचं काय तुम्हाला? मला सरळ सरळ हे सांगायचं आहे की ज्या गणितात 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंस येतील तिथे कंस सोडवताना सर्वप्रथम साखळी कंस सोडवायचा आहे. साखळी कंस सोडवून झाल्यानंतर लघु कंस सोडवायचा आहे. लघु कंस सोडवल्यानंतर मेहरपी कंस सोडवायचा आहे. मेहरपी सोडवल्यानंतर पेटी कंस सोडवायचा आहे. म्हणजे कंस सोडवण्याचा क्रम तुमचा कसा असेल? साखळी, लघु, मेहरपी, पेटी. साखळी कंस, त्यानंतर लघु कंस, त्यानंतर मेहरपी कंस, त्यानंतर पेटी कंस. असा कंस सोडवण्याचा क्रम असेल. हा कंस सोडवण्याचा क्रम तुमच्या कायम लक्षात राहावा यासाठी विनोदाच्या स्वरूपात आपण एक पद्धत तुम्हाला सांगूया आणि ती पद्धत ऐकून तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. कंस सोडवण्याचा क्रम सांगितला ना, खालून वर. सगळ्यात आधी कोणता? साखळी कंस. मग साखळीचा सा घ्या. साखळीच्या नंतर मग सोडवायचा लघु कंस. लघुचा ल घ्या. लघुच्या नंतर सोडवायचा मेहरपी कंस. मेहरपीचा मे घ्या आणि मेहरपी नंतर सोडवायचा पेटी कंस. पेटीचा पे घ्या. लक्षात ठेवा साखळीचा सा, लघुचा ल, मेहरपीचा मे, पेटीचा पे. लक्षात ठेवा साल में पे, साल में पे, साल में पे. याचा अर्थ कळतो का? संक्षिप्त नाव आहे, इनिशियल आहे, विनोदाच्या स्वरूपात लक्षात ठेवा. साल में पे. सा म्हणजे साखळी, ल म्हणजे लघु, मे म्हणजे मेहरपी, पे म्हणजे पेटी. साल में पे, साल में पे. लक्षात ठेवलं तर आपण कंसांचे चारही प्रकार आणि कंस सोडवण्याचा क्रम अगदी सहज लक्षात ठेवूया. मग साल में पे लक्षात ठेवलं तर होऊन जाईल आपलं काम. सा म्हणजे साखळी, ल म्हणजे लघु, मे म्हणजे मेहरपी, पे म्हणजे पेटी. साखळी, लघु, मेहरपी, पेटी. साखळी कंस, लघु कंस, मेहरपी कंस, पेटी कंस. हा कंस सोडवण्याचा क्रम असेल. लक्षात राहील कशा पद्धतीने आपण सोडवणार आहे ते. तर मग आता हे जे आहे ना, आपल्या क्लासच्या वहीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे लिहून काढायचं आहे. याचा मी तुम्हाला एक फोटो पाठवणार आहे. मग हा जो फोटो तुम्हाला पाठवेल, हा फोटो तुम्ही बघा. त्याला अनुसरून हे जसे मी दिले आहेत ना तुम्हाला सांकेतिक चिन्ह वगैरे, त्याप्रमाणे तुम्ही ते आपल्या क्लासच्या वहीत व्यवस्थित लिहून घ्यायचे. झालं? फोटो जो मी तुम्हाला पाठवतोय तो फोटो तुम्ही आपल्या क्लासच्या वहीमध्ये बघून व्यवस्थितपणे असंच असं लिहून घ्यायचं. याचं विश्लेषण मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवेलच. त्याप्रमाणे ते विश्लेषण तुम्ही नंतर लिहायचं. मग लक्षात आले कंसांचे प्रकार. एकूण प्रकारच्या साखळी, लघु, मेहरपी, पेटी. कंस सोडवण्याचा क्रम खालून वर. आधी साखळी, मग लघु, मग मेहरपी, मग पेटी. आणि त्यांचे सांकेतिक चिन्ह पण लक्षात ठेवा. ठीक आहे? कंस हा टॉपिक आला लक्षात. मग आपण पुढे निघूया. आता बेसिक मध्ये
कंस हा प्रकार शिकवून झाल्यानंतर आपण नवीन प्रकार शिकणार आहोत. नाव आहे त्याचं मिश्र गणिते. आज आपण मिश्र गणित शिकणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल, सर मिश्र गणित म्हणजे काय? मागे मी सांगितलं एखादं गणित सोडवायचं म्हणजे त्या गणितात काय करावं लागतं आपल्याला? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता थोड्यापूर्वी बघितले कंस. काही ठिकाणी कंस सोडवावे लागतात. म्हणजे एखादं गणित सोडवायचं असेल त्या गणितामध्ये तुम्हाला बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची आहे, गुणाकार करायचा आहे, भागाकार करायचा आहे किंवा कंस सोडवायचा आहे. या 4-5 क्रिया तुम्ही करतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा कंस सोडवणे या क्रिया करतो आपण गणित सोडवताना. मग मिश्र गणित कशाला म्हणतात? ज्या गणितात 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रिया येतात. क्रिया कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंस सोडवणे. क्रिया कोणत्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंस सोडवणे. ज्या गणितात 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रिया येतात त्यास मिश्र गणित असं म्हणतात. ज्या गणितामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रिया येतात त्याला मिश्र गणित असं म्हणतात. म्हणजे एकाच गणितात मी तुम्हाला बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार दिला, मिश्र गणित. एकाच गणितात मी तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार दिले, मिश्र गणित. एकाच गणितात मी तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि कंस पण सोडवायला लावला, मिश्र गणित. 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया ज्या गणितात येतात त्यास मिश्र गणित असे म्हणतात. कळते व्याख्या? 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंस सोडवणे. 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया ज्या गणितात येतात त्याला मिश्र गणित असं म्हणतात. ठीक आहे सर, मिश्र गणिताची व्याख्या तर कळाली. 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया ज्या गणितामध्ये येतात त्या गणिताला मिश्र गणित असं म्हणतात. पण परत एकदा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल. कोणता? सर मिश्र गणित सोडवताना एकाच उदाहरणात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कंस सोडवणे सगळ्या क्रिया आल्या तर मग आम्ही उदाहरण सोडवताना क्रिया कोणत्या क्रमाने पूर्ण करायच्या? मिश्र गणित सोडवताना क्रियांचा क्रम कसा असायला पाहिजे? कोणी म्हणे सर आम्हाला बेरीज सोपी जाते, आधी आम्ही बेरीज करतो मग वजाबाकी, गुणाकार, भागाकार. चालणार नाही. सर आम्ही आमच्या सोयीनुसार काम करतो. चालणार नाही. मग विशिष्ट नियम आहेत. गणित म्हटलं की नियमबद्ध पद्धतीने सोडवायचं असतं. मग मिश्र गणित सोडवण्यासाठी सुद्धा क्रियांचा क्रम ठरलेला आहे, निश्चित आहे. आणि मग तो क्रियांचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्यासाठी आता मागच्या वेळेस नाही का आपण थोड्या वेळापूर्वी कंस सोडवण्यासाठी क्रम लक्षात ठेवला. साल मे पे, साखळी, लघु, मेरपी, पेटी, साल मे पे. तसं मिश्र गणित सोडवण्यासाठी सुद्धा जो क्रियांचा क्रम आहे तो लक्षात ठेवण्याकरता मी एक संक्षिप्त नाव सांगतो, ऐका आणि कायम लक्षात ठेवा. संक्षिप्त नाव आहे कांभागुबेव. कांभागुबेव, कांभागुबेव. ऍक्च्युली ते कंचे भागुबेव आहे, पण तो चे आपल्या काही कामाचा नाही म्हणून मी त्या चेला काढून टाकतोय आणि चे काढून त्याला बोलतोय कांभागुबेव. मिश्र गणित सोडवण्यासाठी आपलं मंत्र कांभागुबेव. हे मंत्र लक्षात ठेवा. कांभागुबेव.
कोणतंही मिश्र गणित सहजपणे सुटेल, कोणतंही मिश्र गणित सोडवताना तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. मग मिश्र गणित सोडवण्यासाठी क्रियांचा क्रम कसा लक्षात ठेवणार? काम भागू बेव, काम भागू बेव. पण मग आता परत एकदा मला प्रश्न निर्माण होतो, सर तुम्ही हे जे काम भागू बेव सांगताय, ऍक्च्युअली जे कंचे भागू बेव आहे त्याला तुम्ही काम भागू बेव म्हणताय, तर मग ते काम भागू बेव नेमकं आहे काय? इनिशियल संक्षिप्त नाव. जसं तुमच्या शाळेत काही विद्यार्थी छत्रेमध्ये शिकतात, CNES असं शाळेचं नाव आहे ना, ते संक्षिप्त नाव झालं. ॲक्च्युली नाव काय शाळेचं? छत्रे न्यू इंग्लिश स्कूल. छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, CNES हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्याचप्रमाणे कम भागू बेव शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा फुल फॉर्म काय ते मी सांगतो तुम्हाला. कम भागू बेव, कम भा गु बे, कम भागू बेव, कम. कमचा अर्थ होईल कंस. म्हणजे मिश्र गणित सोडवताना सगळ्यात आधी तुम्ही काय सोडवलं पाहिजे? कम म्हणजे कंस सोडवला पाहिजे. आणि कंसामध्ये कंस आले तर मग कंस सोडवण्याचा क्रम काय तुमचा? सालमेपे, साखळी लघु मेरपी पेटी. कंस सोडवताना आधी साखळी मग लघु मग मेरपी मग पेटी, कंस असेल तर झालं. मग कंस अगोदर सोडवला जातो मिश्र गणित सोडवताना. क म्हणजे कंस, मग कंसानंतर भा, प्रत्येकाचं एक फुल फॉर्म आहे. तुम्ही थोडा विचार केला तरी तुम्हाला कळेलच. नाही कळलं तर मी सांगतो. क म्हणजे कंस, कंसानंतर भा, भा म्हणजे भागाकार, भागानंतर गु, गु म्हणजे गुणाकार, त्याच्यानंतर मग बे, बे म्हणजे बेरीज, आणि शेवटी व, व म्हणजे वजाबाकी. मिश्र गणित सोडवताना जे मंत्र आपल्याकडे आहे, कम भागू बेव, त्या मंत्राचा अर्थ मी तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे. सर्वात अगोदर मिश्र गणित सोडवताना तुम्ही काय सोडवणार? कंस. कंस सोडवल्यानंतर भागाकार, भागाकार सोडून झाल्यानंतर गुणाकार, गुणाकार सोडून झाल्यानंतर बेरीज, आणि बेरीज सोडून झाल्यानंतर शेवटी वजाबाकी. हा मिश्र गणित सोडवण्याचा क्रम आहे. याच क्रमाने तुम्हाला कोणतंही मिश्र गणित सोडवायचं आहे. क्रम बदलला, उत्तर चुकलं. क्रम असाच ठेवला तर उत्तर बरोबर होईल. ठीक आहे सर. मिश्र गणित सोडवताना कांबागू बेव मंत्र, त्यालापासून आम्ही आधी कंस सोडवणार, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. याच क्रमाने आम्ही कोणताही मिश्र गणित सोडवणार. मग कांबागू बेव हे आपलं मंत्र झालं मिश्र गणित सोडवण्याचं. आता याला अनुसरून यावर आधारित आपल्याला बघायचे आहेत उदाहरण. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये
मग ती रेल्वे भरती असो, बँकिंग सेक्टर असो, पोलीस भरती असो, तलाठी तहसीलदाराची भरती असो, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मिश्र गणितावरचं एक उदाहरण हमखास विचारलं जातं. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त 10वीच्या नव्हे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. तर मग चला याच्यावरची काही उदाहरणं बघूया आपण आता. x बरोबर 5 अधिक 5 कंसात 5 भागिले 5 वजा 5. सर एकाच उदाहरणात तुम्ही तर बेरीज पण दिली, कंस पण दिला, भागाकार पण दिला आणि वजाबाकी पण दिली. खूप साऱ्या क्रिया एकाच वेळेस देऊन टाकल्या सर तुम्ही. सोडवायचं कसं तेच बघू. x बरोबर 5. सर्वात अगोदर उत्तराला सुरुवात प्रश्न आहे तसा. प्रश्न लिहून घेतला. प्रश्न लिहिल्यानंतर एका गणितात 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया असतील तर त्याला मिश्र गणित म्हणतात. म्हणजे हे मिश्र गणित आहे. मिश्र गणित सोडवण्याचा मंत्र कंभागुबेव. मग कंभागुबेवला अनुसरून पहिला भाग. चला मंत्राची सुरुवात कंभागुबेवनुसार क पासून होते. क म्हणजे कंस. मग सगळ्यात आधी या उदाहरणामध्ये कंस कुठे आलाय का बघा. आलाय. कंस आलाय, त्याला अंडरलाईन करा. हे पहा, तुम्हाला एखादं उदाहरण सोडवायचं असेल तर ते उदाहरण सोडवताना एका वेळेला एकच क्रिया करायची. तुमच्या रोजच्या जीवनात पण तुम्ही तेच करतात ना. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, खेळाच्या वेळेला खेळ, जेवायच्या वेळेला जेवण, मनोरंजनाच्या वेळेला मनोरंजन. तुम्ही एका वेळेला एकच काम करतात ना. जेवता जेवता अभ्यास किंवा जेवता जेवता खेळणं होतं का. नाही. एका वेळेला एकच काम करतात ना. तसंच एका वेळेला एकच क्रिया करायची. कंभागुबेवनुसार पहिल्यांदा क म्हणजे कंसाचा विचार. कंस क्लिअर करा, बाकी सगळं तसंच ठेवा. x बरोबर 5 अधिक हा 5 या कंसातल्या 5ला काय करतोय, गुणतोय. 5ला सहगुणक म्हणतात कंसाचा. 5 आणि 5ला गुणा. 5 5 25, 5 5 25 भागिले 5 वजा 5. कंभागुबेवनुसार क म्हणजे कंस क्लिअर केलं. 5 5 25. कंस क्लिअर केल्यानंतर पुढचा विचार भा म्हणजे भागाकाराचा. हे पण भागाकार आलेला आहे. चला भागाकार करून टाका. 5 आहे त्याप्रमाणे अधिक 25 भागिले 5. कसं होतं माहिती काय. 25 भागिले 5. 25 भागिलेचा अर्थ छेदिले 5. भाग दिला 5 1 5, 5 5 25, 5चा भाग बसतो. कळतंय. 25 भागिले 5. 25 भागिलेचा अर्थ छेदिले 5. भाग दिला 5 25, 5चा भाग बसतोय 5चा. कळतंय. 25 भागिले 5 25 भागिलेचा अर्थ छेदिले 5. छेदाने अंशाला भाग. 5 1 5, 5 25, 5चा भाग 5 लिहिला बघा. पुढचा वजा 5 आहे तसा. कंभागुबेवनुसार कंस झाला 5 25. भागाकार झाला 25 भागिले 5 5. त्यानंतर मग भू म्हणजे गुणाकार. गुणाकार दिसतोय का. गुणिलेचं चिन्ह आहे का कुठे. नाही. गुणाकारानंतर बे म्हणजे बेरीज. बेरीजेचं चिन्ह आहे का. आहे. करा बेरीज करा. 5 अधिक 5 10, 10 वजा 5. 10 तून 5 वजा करा. 10 तून 5 गेले 5. आलं आपलं उत्तर. येतं लक्षात कशा पद्धतीने सोडवलंय मिश्र गणित. कळावं म्हणून आणखी एखादं घेऊ पाहिजे आपण.
असं उदाहरण आहे. एका उदाहरणात बेरीज पण आहे, कंस पण आहे, भागाकार पण आहे, वजाबाकी पण आहे, गुणाकार पण आहे. सर याच्यात तर सगळ्याच क्रिया आलेल्या आहेत, घाबरण्याचं कारण नाही. मंत्र आहे ना आपल्याकडे, आपला मंत्र वापरा, तुमचं काम होऊन जाईल. सर बेरीज, कंस, भागाकार, वजाबाकी, गुणाकार 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिया असतील तर त्याला मिश्रगणित म्हणतात. मिश्रगणित सोडवण्याचा मंत्र कंबागुबेव. कंबागुबेवला नसून पहिल्यांदा क म्हणजे कंस सोडवायचा. आहे का कंस इथे? आहे. एका वेळेला एक काम. कंस म्हणजे फक्त कंसच. कंस सोडून झाल्यानंतर बाकीच्या भानगडी बघू. एका वेळेला एकच काम करा. कंस म्हणजे कंसच सोडवा. म्हणूनच चिन्ह वाय बरोबर 4 आहे. 3 आणि 8ला गुणा. 3 8 24. 3 8 बरोबर काय करतोय? गुणतोय. 3 आणि कंसातला 8 यांच्यात गुणाकार. 3 8 24. बाकी सगळं तसंच ठेवा. भागिले 6 वजा 2 गुणिले 3 वाय बरोबर. कंबागुबेनुसार कंस क्लिअर झालेला आहे. नंतर भागाकार. भागाकार आहे 4 अधिक 24 ला भागावर 6 ने वरती केलं तसं काय 24 भागिले 6 कसं होतं ते 24 भागिले 6. 24 भागिले 4 तर छेदिले 6. 6 1 6 6 चौक 24. 4 कळतं कसं होतं 24 भागिले 4 तर छेदिले 6. 6 1 6 6 चौक 24. 4 वर्ग असतो 4. पुढचं बाकीचं सगळं तसंच ठेवा. वजा 2 गुणिले 3. 4 अधिक 24 ला 6 ने भाग दिला 6 चौक 24. 6 च्या पाड्यात 24 चौथ्या स्थानी म्हणून 4 लिहिला. बाकी वजा 2 गुणिले 3 तसं. चला भागाकार झाला. पुढचा गुणाकार. गुणाकाराचं चिन्ह आहे का? आहे तर करा मग गुणाकार. वाय बरोबर 4 अधिक 4 वजा गुणाकार करा. 2 आणि 3 ला गुणा. 2 6 2 6 गुणाकार झाला. गुणाकारानंतर पुढची पायरी बेरीज. बेरीज करा. 4 अधिक 4 8. 8 वजा 7 आणि शेवटी वजाबाकी. वाय बरोबर 8तून 6 वजा करा 2. येतं लक्षामध्ये? कंबागुबेवचा वापर करून कशा पद्धतीने मिश्रगणित सोडवलं जातं ते. मग अशाच पद्धतीने तुम्हाला मिश्रगणित सोडवायची आहेत. आलं लक्षामध्ये? मग हे मिश्रगणित सोडवण्यासाठी आपण तुम्हाला थोडासा होमवर्क देऊया. तितका होमवर्क तुम्ही प्रामाणिकपणे घरी पूर्ण करायचा आणि त्यात कुठे काही अडचणी आल्या तर मला विचारून घ्यायचं. ठीक आहे? बघ हे होमवर्कसाठी 2-3 उदाहरणं दिलेली आहेत आपण. हे होमवर्कची उदाहरणं तुम्ही व्यवस्थितपणे होमवर्कमध्ये सोडवून काढायचे आहेत. व्यवस्थित कंबागुबेव कसं दिलं ते समजावून घ्या. उदाहरणं वगैरे व्यवस्थितपणे क्लासच्या वेळी देऊन घ्या. त्यानंतर मग होमवर्कची जी उदाहरणं दिलेली आहेत ती होमवर्कची उदाहरणं समजावून घेऊन व्यवस्थितपणे सोडवून काढा. या जागाची अडचण आली तर मला विचारा. जिथे कुठे अडचण येते समजावून सांगेल. ठीक आहे? मग आपण जो टॉपिक शिकवलेला आहे महत्त्वाचा टॉपिक आहे. आजपर्यंत आपल्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये जे काही बेसिकमधले आपण टॉपिक शिकवलेले आहेत ते सगळे टॉपिक प्रत्येक विद्यार्थ्यांनी नीट समजावून घ्या. आपल्या क्लासच्या वेळेत लिहून घ्या. कुठे काही अडचण येत असेल तर मला विचारा. आपण समजावून सांगूया. आणि होमवर्क पूर्ण करताना कोणी टाळाटाळ करू नका. होमवर्क केल्यानंतर ते जे फोटो आहेत ते न विसरता व्हॉट्सॲपवर मला सर्वांनी टाकायचे. ठीक आहे? मग तोपर्यंत पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण पुढच्या तासात बघूया. तोपर्यंत घरीच राहा.
आपल्या स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा. नमस्कार.